ज्या समाजातून मी निघून येते, फायनान्शियली क्लासमधून समजा किंवा समाजातून खूपच लो, माझे आई वडील भाजी विकत असल्यामुळे मग एवढ्या गरिबीतून येऊन तर माझं आहे की ही सिच्युएशन्स मला चेंज करायची आहे. सोलापूरच्या स्वाती राठोडने UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. बंजारा समाजातल्या राठोड कुटुंबाने तिच्या या यशासाठी जाणीवपूर्वक वेगळी पावलं उचलली. मी सुरुवात 10वीच्या नंतरच केली, कारण की तिथं जेव्हा करिअर गायडन्सचा एक सेमिनार होता, तिथे मला कळालं की जिल्हाधिकारीचा आहे, म्हणजे हा पोस्ट असतो आणि ह्याची पोझिशन असते आणि आपल्याला म्हणजे काय काय त्यातून आपल्याला बदल घडवून आणता येतील समाजामध्ये. ते कळाल्यानंतर मग माझ्या मनामध्ये तेच होते की मला आता IAS पद घ्यायचं आहे आणि मला या पोझिशनला पोहोचायचं की ज्या समाजातून मी निघून येते, फायनान्शियली क्लासमधून समजा किंवा समाजातून खूपच लो, माझे आई वडील भाजी विकत असल्यामुळे मग एवढ्या गरिबीतून येऊन तर माझं आहे की ही सिच्युएशन्स मला चेंज करायची आहे. प्राथमिक शिक्षण नवी मुंबईमध्ये झालेलं आहे, कारण की माझे वडील तिथं मजुरी करत होते कन्स्ट्रक्शन मध्ये, त्यामुळे तिथंच झालं महानगरपालिकेच्या शाळेमध्ये. आणि त्यानंतर 10वीच्या नंतर आम्ही 4 भावंड आणि आमचा खर्च आणि एवढ्या महानगरात राहण्याचा खर्च झेपत नसल्या कारणाने माझे वडिलांनी इथं, मग आम्ही सोलापूरमध्ये आलो. आमचं मूळचं गाव सोलापूर असल्यामुळे, आणि इथे आल्यानंतर माझ्या आई वडिलांनी मग भाजीचा व्यवसाय सुरुवात केली. 8वी नंतर स्वातीचं शाळेत जाणं थांबणार होतं, पण योगायोगाने तिच्या घराजवळ एक नवीन हायस्कूल सुरू झालं आणि तिला पुढचं शिक्षण चालू ठेवता आलं. तेव्हाच तिने जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं. घरची परिस्थिती बेताची असताना स्वातीच्या आईने पुढाकार घेतला आणि रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी तिला शिकवलं. मी बीसी लावत होते, ते उचलायचं, पहिले बीसी उचलायचं, मग त्यांचं शिक्षणचं पूर्ण करायचं, मग रोजचं ते थोडं थोडं पैसे महिन्याला जायचं जमा करू करू, तसं चालू. थोडं अंगावरचं दागिना असं घाम ठेवायचं, पैसे नाही पुरल्यावर असं करून लोकांकडून घ्यायचं उधार, इकडून तिकडून त्यांचं भागवले. तसं बंजारा समाज देशभरात विखुरलेला आहे. या समाजाचे लोक सहसा तांड्यांमध्ये राहतात, पण स्वातीचं यश पाहता ती समाजातील इतर मुलींसाठी प्रेरणा ठरू शकेल अशी तिला आशा आहे. पालकांनी मुलींना शिकवावं, मोठं बनवावं. हाच बदल घडवण्यासाठी मी UPSCचा मार्ग निवडला असं ती सांगते. माझा जो समाज आहे साधारणपणे आता म्हणता येईल थोडा पितृसत्ताक समाज असल्यामुळं मुलींचं शिक्षण देखील कमी आहे. लहान वयात लग्न करून टाकतात आणि त्यामध्ये मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोनही असा आहे की हे आपल्यासाठी एक जबाबदारी किंवा एक बर्डन टाईप बघितलं जातं मुलींना. मुली झाल्या तरी पण लोकांना आजही दुःख होतं. मुलगी झाली की वातावरणच त्यांचं रडारडीचं चालू होतं आणि आता ही हुंडा घेऊन जाईल, एवढा हुंडा आमचा बर्डन आला, असं त्यांची प्रतिक्रिया असते. आणि ती होती. आणि मी आज बघत आहे की आता माझ्या कम्युनिटीचे एवढे लोक, जसा माझा रिझल्ट लागला एवढ्या अभिमानाने ते म्हणतायत की आता मुलींना शिक्षण दिलं पाहिजे म्हणून, एवढं त्यांचा अभिमानच वाटलं. तर मला असं वाटतंय की सगळ्यांनी समाजातली लोकांनी असाच इन्स्पिरेशन घेऊन आपल्या मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. स्वातीने UPSC परीक्षा आजवर 5 वेळा दिली होती, पण यश आलं 6व्या प्रयत्नात, जेव्हा ती देशात 492व्या क्रमांकावर आली. दरवर्षी लाखो तरुण ही परीक्षा देतात, त्यापैकी काही मोजक्याच उमेदवारांच्या पदरी यश पडतं. मग आयुष्यातील उमेदीची इतकी वर्ष एका परीक्षेला देणं स्वातीला कितपत योग्य वाटतं? UPSC शिवाय प्लॅन बी असणं किती महत्वाचं आहे? माझं असं मत आहे की आपण आपल्या 100% प्रयत्नांना पहिल्या आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्येच द्यायला पाहिजे. पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्येच काही वेळेस काय होतं, असे 2 प्रकारचे आहेत. जसं मी म्हणेल मला 5वा प्रयत्न लागला कारण की माझी परिस्थिती पण होत, म्हणजे सिच्युएशन समोर कधी कधी येत होते, त्या अडचणी येत असल्यामुळे फायनान्शियल या सगळ्या प्रेशर मध्ये मला यापर्यंत पोहोचलं, कारण की स्टार्टिंगला मला गायडन्स नव्हतं. ते हे मी मान्य करेल. पण दुसऱ्या परिस्थितीत असंही दिसून येतं काही वेळेस की फर्स्ट आहे अटेम्प्ट, आता तरी चला निवांत अभ्यास करा, दुसरा अटेम्प्ट आहे, काही जण असेही करतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण तसं स्वतःला पण फसवणूक नाही करायला पाहिजे.
आणि पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये 100% आपलं देऊन, आणि होऊ शकतं, आपण जर मेहनत करण्याची तयारी केली की आपलंही होऊ शकतं. तसं माझं मत आहे. आणि तिसऱ्या चौथ्या अटेम्प्ट पर्यंत असं वाटतंय की आपण एक ऑप्शन पण बघायला पाहिजे, फायनान्शियल इंडिपेंडेंट राहण्याचा, स्टेबिलिटी होण्याचा. कारण की जर आपण स्टेबल जर राहिलो ना, तर डोकं पण थोडासा प्रेशर रिलीज होतो आणि आपण अभ्यासही व्यवस्थित करू शकतो साइड बाय साइड.